इकडे बघा फायनली काय चालू आहे आमच्या मिस्टरांचं आहे बघा. दाखवा काय करताय. मच्छी साफ इकडे बघा पहिल्यांदा चालू आहे काहीतरी. ही कितीची आणली आहे? 100ची बघा केवढीशी आणली आहेत. आणि इकडे बघा काय करतोय चेतन. बोलतो मला करायचंय मला करायचंय शिकायचंय त्याला. बापरे हे बघा कर कर म्हटलं बाबा कर. काय करणार आता. हो तेच ना. एवढं झालं की सांग मला काय ते. हा मला असं वाटतं आयुष्यात पहिल्यांदा चेतन करत असेल हे. हो ना काय मग जमतंय का? चला मंडळी आता मी जेवायला बसतोय. हे बघा इकडे राईस केला. इकडे बघा चेतनने मस्त आज केलेला आहे मेनू. हे बघा छान असं केलंय त्याने. आणि चेतन पण जेवायला बसला इकडे. आणि आम्ही आता जेवायला बसतोय. हो भूक लागली त्याला. आणि कसं थोडा उशीर झाला ना चेतनला आज. मग त्यामुळे ना आम्ही पण आता जेवून घेतो. तुम्ही पण सगळे या जेवायला. हे बघा मंडळी आमचं आता जेवण झालं आणि ममता आवरते भांडी वगैरे घासते. भांडी पण बघा भरपूर आहेत आज. भरपूर आहेत आज भांडी. बघा कमी पाण्यामध्ये करावं लागते. भरपूर भांडी आहेत. पाणी झालं नाही ना. हो आमच्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम आहे. कधीच होत नाही आजच झालाय. आमच्या इथे म्हणजे आमच्या पूर्ण एरियामध्येच प्रॉब्लेम आहे. काहीतरी पाईपलाईनचा इश्यू आहे त्याच्यामुळे. सकाळी मेसेज आला होता म्हणून हो त्याच्यामुळे पाणी जरा लिमिटेड वापरायचं. त्यामुळे ममता कमी फोर्समध्ये ती धुवून घेते. जास्त फोर्स नाही ठेवला तिने पाणी. कमी असतं भांडी तेव्हा भरपूर पाणी असतं. आणि आज भांडी बघा जास्त आहे. हो तेव्हा पाणी नाही कमी आहे. तिला ना इथे घातले आहेत ह्याच्यामध्ये शेंगदाणे हे बघा खायला. पण ती बघा बाहेर काढूनच खाणार बघा. काय तिला किती मी हे करते त्याच्यामध्ये खा तरी पण हे बघा पक्ष्या प्राण्यांचं असंच असतं ना. आणि पीठ घेतलंय चपातीसाठी हे बघा. आणि हे बघा अशी बुर्जी केली अंड्याचीच. आज ममताने मला डब्यामध्ये बुर्जी दिली. ते बघा ममता आता बुर्जी बनवत आहे मला डब्यासाठी. हॅलो नमस्कार मंडळी. कसे आहेत सगळे बरे आहेत ना. विरुंदा कोकणी चेतन. आता मंडळी ऑफिसला आलेलो. लंच टाईम झाला. जरा जेवलो वगैरे आणि बाहेर आलो. खूप दिवसांनी या जागेवरती आलो आहे. कारण मध्ये मध्ये जरा सुट्ट्या पण झाल्या. माझ्या तब्येत ठीक नव्हती. जास्त काही रील्स बनवता नाही आले या स्पॉटला. आज आलो. आज जरा वेळ मिळाला आहे तर आता बनवतो जरा रील्स वगैरे. बाकी डेली रुटीन आता परत चालू झालं आहे. डेली व्लॉग्स तुम्हाला येतच राहतील आमचे. ठीक आहे भेटू मंडळी. आता आटपतो माझं थोडंसं रील्स वगैरे बनवतो मग जातो आतमध्ये. बाय. हे बघा आमच्या सोसायटीतले नारळ साफ केले. तर तेवढे नारळ जे निघाले ते सगळ्या घरातल्यांना वाटले. तर आमच्या वाटणीला बघा एवढे नारळ आले. आणि खूप छान असं त्याच्यात नारळाचं पाणी आणि शाळा पण निघाला मी जेव्हा सोलले तेव्हा. आणि हे बघा अनामिकाचा फेवरेट खोबरं बघा. ती कशी खाते आहे बघा. बघा तिने इथे मी सकाळी नारळ फोडून ठेवला होता ना चेतनने. तर बघा कसं खोबरं घेतलंय तिने काढून वगैरे आणि खाते. आणि नंतर आता ही फोड आहे ना ती मी दिली तिला काढून हे बघा. आणि वाट्या मी धुवून परत ठेवून दिल्या. हे बघा इकडे असं भांडी खाणं चालू आहे. आता परत मला हे असं ओटा पूर्ण धुवायला पाहिजे पूर्ण असं आहे बघा. इकडचं पूर्ण केलं मी क्लीन. आता इथलं करावं लागेल मला. हिच्या बाजूचं आहे बघा. काय ग शोना पिल्लू काय खाते. काय खाते सोनू. आवडलंय तुला. हां आवडलंय खोबरं. खोबरं खूप आवडलेलं दिसतंय तिला. हॅलो गुड इव्हनिंग मंडळी. मी आता जाऊन आलो कामावरून. आणि हे बघा आत्ता आंघोळ करून बसली आहे ती. काय म्हणता आत्ता तिचा आंघोळीचा टाईम झाला ना शना. आंघोळ केलीस बघा कशी आंघोळ करून बसली आहे तिथे. आणि ममता आता काहीतरी स्पेशल बनवणार आहे. काय म्हणता मच्छी आणली आहे थोडी. ते आता बनवणार आहे ती. आज खूप काम आज तिने वाटप वगैरे करून घेतलं आहे ना खोबरं वगैरे घेसून. हां ममता खूप कामात होती सकाळपासून. त्यामध्ये थोडी आता रेस्ट घेते. बोललं तर नंतर करूया थोडा. आमच्या इथे पाण्याचा पण जरा प्रॉब्लेम होता मंडळी. एक दिवस पूर्ण पाणी आलंच नाही त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला. आज पहाटे आलं जे संध्याकाळी येतं ते.
तेच ना. त्याच्यामुळे जरा त्रास झाला आम्हाला. चला तुम्हाला दाखवतो मग आता काय करते ते ममता. ते बघा आता ममता आता भाकऱ्या भाजते आणि मच्छीची पण तयारी करून ठेवली. आणि त्या ममताने रस्सा बनवलाय मच्छीचा ना. फ्राय करायची आता पटला की थांबा. हे बघा आणि ते फ्राय करण्यासाठी ममताने लावून ठेवलंय. मस्त असं भाकऱ्या बसते म्हणता ना. हे बघा आम्ही असे फ्रूट्स घेऊन आलोय आणि सरप्राईज आहे उद्या, ते नक्की सांगू आम्ही काय आहे ते. हे बघा आता आमचा मस्त असं मच्छी फ्राय करतोय. आता पीठ वगैरे लावून घेतलंय म्हणजे तेल पण तापायला ठेवलंय. बघा मस्त आता आपले मच्छीची फ्राय होत आहे मंडळी. एक नंबर म्हणता. ते मच्छी फ्राय चालू आहे आणि मग इथे भांडी घासते बघा. तिला पण बरं नाही वाटत, जरा पाय दुखतोय तिचं. हो ते बघा ममताने कसे मस्त असे फ्राय चांगलं करते ममता मच्छी. फक्त मस्त उभे करून ठेवले दोन. आणि हे बघा फायनली मच्छी रेडी झाली आहे. छान अशी ममताने फ्राय केली. जेवण पण आता रेडी झालं आपलं. काही कोथिंबीर घालायची, ते रेडी झालं. लिंबू कांदा वगैरे घेतला. हो बघितलं ना तुम्ही, खूप छान अशा प्रकारे ममताने फ्राय केली आहे मच्छी. आणि ममता खरंच खूप छान करत असते फ्राय. असं नाही पटकन करेल की थोडा वेळ घेऊन करते, पण चांगलं एकदम करते. चांगलं शिजवून भाजून आंबट तिखट सगळं लागलं पाहिजे. आणि मला तर आवडते खूप. करायचं तर चांगलंच करायचं, नाहीतर मग करूच नाही. बरोबर ना. हो बरोबर. आता अजून थोडं खाऊ दे 2 मिनिटं. हो रेडी झालं आपलं. चला आता आम्ही पण पटकन जेवून घेतो. जरा आता बसते 2 मिनिटं. भांडी वगैरे पण घासून घेतली, कारण की मग नंतर जास्त होतात ना. आधीच थोडी घासून घेते मी. पाय दुखतोय माझा डावा थोडासा असा ढोपराच्या खाली. ते आज खूप काम केलंस ना. आणि सकाळी ते आपटले सुद्धा इथे जरा. ते जरा आपटले. इथे अनामिकाने ठेवलंय मला चावून काल. ते बघा इथे असं ते दुखतंय, मला सुजलंय. ते बघा इथे सांभाळून जरा. काय ग अनामिका, चावलंच ना मला काल. काय ग चलो. अनामिका इथे रेस्टिंग करते. कुरिअरने काहीतरी आलं. काय बोलते? काय आलं? मी काय बघितलं नाही म्हणून. तुम्ही दुपारी आलेला तो. ठीक आहे चालेल, बघतो थांबा मी. काय डॉक्युमेंट्स. हो चालेल. हां हे माझे डॉक्युमेंट्स येणार. हां मी बोललेलो ते माझं येणार आहे डॉक्युमेंट्स कुरिअरने होते. ओके चालेल. आलेला तो 3:30 दरम्यान. खूप दिवस लागले पण यायला ना. मागच्या आठवड्यापासून चालू होतं कधी ना कधी. खूप दिवस लागले. ते मला असं वाटलं लास्ट वीक मध्येच घेईल. ठीक आहे. नाही आले लास्ट वीक मध्ये. ओके चालेल. आज आला तो घेऊन. हां ओपन नाही केलं तुझं. म्हटलं कशाला मी ओपन करू ना. ओरडलास तर मला कशाला ओरडेल. चाललं असतं ओपन केलं. बघून आले. हां चालेल. चला मग आम्ही आता झालं जेवण की आता रेडी आम्ही जेवण घेतो. हे बघा मस्त असं मच्छी फ्राय, रस्सा आणि ममता जेवायला वाढते. भाकरी, भात, राईस पण आहे इथे. या सर्वांनी जेवायला. हो या. या सर्वांनी जेवायला. ममता सगळ्यांनी जेवायला. आम्ही जेवायला बसतोय आता. म्हणजे आमचं आता जेवण झालं आणि खाली आलेलो जरा फेरी मारायला. अनामिकाला नाही आणलं कारण ती राहत नाही इथे. खाली आलं की एकदम बावरल्यासारखे होते म्हणून. हो आम्हाला पण जरा फेऱ्या मारायला नाही मिळत नीटपणे, म्हणून आम्ही बोललो आम्ही पटकन जाऊन येतो. आणि
आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो आहे. उद्याचा दिवस जरा स्पेशल आहे, तुम्हाला कळेलच लवकरच. काय म्हणता, तोपर्यंत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कोण नवीन असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल कोकणी.चेतन आणि ममताच्या चॅनलला पण फॉलो करा, ममता अँड अनामिका. चला बाय मंडळी, गुड नाईट, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.